नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आदिवासी कुलदैवत डोंगऱ्या देव उत्सव नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील टाकबारी गावात आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो. उत्सवाचे 15 दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भुईमुग, शेंगा, गुळ आहार घेतला जातो. उडीद डाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रितरित्या उपवास सोडला जातो. झेंडूच्या झाडाची पूजा दैवत समजून केली जाते. उबराच्या झाडाचे तोरण असलेले मांडव घातले जातात. सांगता समारंभाच्या दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रितही केले जाते. आदिवासी भागात दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचा थोडक्यात घेतलेला आढावा. मना डोंगरदेव उच डोंगरवर यासारखी विविध गीते पावरीच्या मधुर सुरावर, तालावर डोंगऱ्या देव या निसर्गदेवतेची गौरवगाथा गायली जाते. पावरीचा सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला. इंडिया न्यूज 28 नाशिक रिपोर्टर राजू माळीची रिपोर्ट.